सध्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून कन्नड ग्रामीण रुग्णालय येतात आणि ही रॅली आहे ही जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्तानं सर्व आदिवासीच्या ज्या 46 जाती आहेत त्या सर्व जातीने मिळून आज औरंगाबाद येथे ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आजपर्यंत अशा प्रकारच्या रॅल्या ह्या 1994 पासून जागतिक आदिवासी दिन जेव्हा डिक्लेअर केला युनोनं तेव्हापासून ही रॅली निघत आहेत। परंतु आजपर्यंत हा आदिवासी समाज हा ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहत होता आणि त्या ठिकाणी त्या लेवलला ह्या रॅली आयोजित करण्यात आलेल्या होत्या। परंतु आम्ही कर्मचारी आणि काही सामाजिक संघटनांनी सर्व आदिवासींना एक दिवस मोठ्या शहरामध्ये ही रॅली आयोजित करण्यासाठी आवाहन केलं आणि त्या निमित्तानं आज ही रॅली आम्ही इथं आयोजित केलेली आहे। किती लोक सहभाग झालेले आहेत? जवळजवळ आज ह्या रॅलीमध्ये आमचे 3,000 ते 3,500 लोक या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। कुठून आलेले आहे? ही पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून प्रत्येक खेडेगावातून एक गाडी जवळजवळ आलेली आहे आणि हा रॅली आयोजित आम्ही केलेली आहे। बरंचसा देखावा दिसतो, काय काय देखावे केले त्यामध्ये? देखाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महापुरुषांचे वेशभूषा केलेली आहे। एकलव्य वीर एकलव्य वेशभूषा केलेली आहे। संख्या ताट्यात एक बिरसा मुंडाचे केलेले आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आहेत समाजाच्या त्या पद्धतीने त्यांनी वेशभूषा करून त्या प्रकारचे आदिवासी नृत्य आणि आदिवासी वाद्य घेऊन हे लोक आलेले आहेत प्रदर्शन करतात। बिरसा मुंडाचं वगैरे काय? बिरसा मुंडा बिरसा मुंडा आहे। बिरसा मुंडा त्याचे पण देखावतात समोर पाहायला भेटत तुम्हाला त्या प्रकारचे देखाव केलेले आहेत। समाज आहे इथल्या भूमीचा मालक समजला जातो आणि आज परिस्थिती जर पाहिली तर सगळ्यात मागाटलेला जर समाज असला असेल तर आदिवासी समाज आहे। एक जो ज्याची जंगल आणि जमीन ही स्वतःची म्हटली जाणार होती पण आज त्या जंगलामधून त्या जमिनीवरून आदिवासी हद्दपार झालेला आहे। बऱ्याचशा आदिवासी जागेवर धन अडंगड्याच्या मोठमोठ्या इंडस्ट्री निर्माण झालेल्या आहेत। आदिवासींच्या नावावर कुठल्या स्वतःचा मालक आहे असं समजत असल्यामुळे कुठल्या प्रकारच्या जमिनी नव्हत्या आणि हेच निमित्त साधून सर्व आदिवासींना त्यांना जंगलातून बाहेर काढलेलं आहे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतीतून बाहेर काढलेलं आहे आणि आज आदिवासी स्वतःच्या नावावर शेती करून द्या म्हणून तो शासनाच्या दरबारी जगत आहे। ॲक्च्युअल त्यांनी 1000 वर्षापासून जी शेती करत असताना ते शेतीतून त्यांना आखलून दिलेला आहे आणि तो आदिवासी समाज आज शेतीमधून बाहेर गेल्यामुळे आज लढत आहे। आता पर्वताची जी आर शासनाचा जी आर आहे ज्याच्या नावावर शेती नसेल ज्याच्या नावावर कुठलाही कागदपत्र नसेल त्यांना अतिक्रमण करून त्या आदिवासींना शेतीतून आज आखलून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी हा आदिवासीचा खरा लढा आहे। संभाजीनगर राहणार हे आमचा गोंडवाना सेवा संस्था आहे आणि आमचा हे सर्व गोंड समाज आदिवासी बांधवांचा जागृत दिवस आहे। तर ह्या 9 ऑगस्टला ह्या जागृत दिवसाला आम्ही सरकारला ह्या निर्देश आणून देतो
की बाबा ह्या देशाला 75 वर्ष होऊन गेले आझाद व्हायला, तर आतापर्यंत आमचे आदिवासी लोकांना काही मूलभूत सुविधा मिळत नाही आणि वारंवार आमच्यावर अन्याय होत असतो. तर आमची संस्कृतीवर अन्याय होत असते, आमचे जंगल जमीन पाणीवर आपला अत्याचार होत असते आणि आम्हाला जमिनीतून वगळण्यात येते. त्याच्यासाठी आम्ही हा माध्यमातून त्यांना इशारा देतो की बाबा आम्हाला जंगल जमीन या आम्ही मूलभूत आहोत, आमचे जे हक्क आहेत ते आम्हाला मिळावा. आणि आमचे जे आता आम्हाला लक्षात आलं की काही पैसे आपले पोट्या दुसऱ्याकडे गेलेले आहे, तर ते आमचे विकास आदिवासी मंत्रीनं त्याची दक्षता घ्यावी, सरकारनं दक्षता घ्यावी की आमचा पोटा दुसऱ्याकडे घेऊ नये, आमच्या आदिवासीलाच मिळावा. हे आमचे किती लोक आले, किती लोक आहेत, एकूण किती आहेत लोक, हा किती लोक आले? एकच आमचे आदिवासी 48 समजा आहे, तर हे लोक कमीत कमी आमचे 1,500 आहेत. कुठून आले? हे आपल्या राहुरीहून आले, आपल्या अंबाजोगाईहून आलेले आहेत, लातूरून आलेले आहेत, आपल्या श्रीरामपूरहून आलेले आहेत, समाजाला पूर्ण मराठवाड्यातून एकत्र आलेले आहेत. हे सर्व कोण समाज पूर्ण. आधी तुमचं नाव सांगा. चाणक्य नागरिक तुझा माजी अध्यक्ष अनिल खंडाळकर बोलतोय. आजच्या मोर्चा हा खूप चांगल्या प्रकारे निघालेला आहे आणि याला कोणत्याही प्रकारे सहकार्य मिळावं ही माझी इच्छा आहे. आणि आमच्याकडून आता पाणी आणि बिस्किट वाटप करतोय आणि सगळ्यात चांगला मोर्चा निघालेला आहे. जेव्हा तो आज मोर्चे शहरामध्ये बरेच ठिकाणी शहरामध्ये मोर्चे बरेच ठिकाणी त्याच मार्गावरून जातात. तुम्ही अशाच प्रकारे पाणी आणि बिस्किट वाटप करता का प्रत्येक मोर्चा? हो, शहरामधून सगळे मोर्चे ह्याच प्रकारात आलेले आहे आणि इथून आम्ही प्रत्येक मोर्चांना पाणी आणि बिस्किट वाटप करणार आहे. आमच्याकडं ठरलेलं आहे. किती लोकांना वाटप केलं आपण? आतापर्यंत 150-200 लोकांना वाटप केलं आहे, अजून वाटप होत आहे. कोकाडे आदिवासी आणि आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे. या दिनामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे. आमची संस्कृतीचा जतनभाव यासाठी हा जागतिक दिन सांभाळला जातो. आमचे आम्हाला शासनाकडून काही ज्या गोष्टी आहेत आमच्या हक्काच्या त्या गोष्टी मिळाव्या असं वाटतं. जय सेवा जय व्याधी.